बातमी प्रांजल खेवलकर याच्या संदर्भात पुणे रेव पार्टी या प्रकरणी प्रांजल खेवलकर यांच्याबाबत सुद्धा कोर्टामध्ये सुनावणी पार पडलेली आहे आणि सुनावणीसाठी आता पुढील तारीख दिलेली आहे 25 ऑगस्ट ही तारीख देण्यात आली आहे। प्रांजल खेवलकरच्या खटल्याची सुनावणी ही पुढे ढकलली आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेले आहेत। रोहन, जगदीश, खरं तर प्रांजल खेवलकर यांच्या बाबतीमध्ये देखील आज कोर्टामध्ये जी आहे ती सुनावणी पार पडलेली आहे। कारण का त्यांचा जामीन अर्ज जो आहे तो काही दिवसांपूर्वी दाखल करण्यात आलेला होता त्यांच्या वकिलांकडून आणि आज 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देखील संपत होती। त्यामुळे जामीन अर्जावरती कदाचित सुनावणी होईल अशा प्रकारचं शक्यता जी आहे ती वर्तवली जात होती। परंतु पुणे पोलिसांनी कोर्टासमोर एक से जो आहे तो दाखल केलेला आहे आणि या सेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की याबाबतची अधिक चौकशी जी आहे ती आम्हाला करायची आहे आणि त्यासाठी काही वेळ लागणार आहे। त्यामुळे ह्या जामीन अर्जावरती जर का तुम्हाला सुनावणी घ्यायची असेल तर आत्ता घेऊ शकत नाही, पुढील तारीख जी आहे ती आम्हाला द्या, आम्ही पुढच्या तारखेला या सगळ्या संदर्भातली कागदपत्र असतील किंवा त्यांना जामीन का मिळू नये या संदर्भातली अनेक कागदपत्र जी असतील किंवा पुरावे असतील ते आम्ही कोर्टासमोर सादर करू अशा प्रकारचं मत कोर्टासमोर मांडलं आणि त्यानंतर 25 ऑगस्ट ही तारीख जी आहे ती आता कोर्टाने दिलेली आहे आणि 25 ऑगस्टला या सगळ्या प्रकरणी प्रांजल खेवलकरांच्या जामीन अर्जावरती पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होईल। जगदीश, धन्यवाद रोहन दिलेल्या माहितीबद्दल।